अलिबाग मस्तपैकी समुद्र आणि समुद्र किनारा हवा हवासा वाटणारा तो अलिबागचा समुद्र किनारा. त्याच्यामुळं लाखो पर्यटक या अलिबागला वर्षभरात भेटतात. पण एवढीच आहे का अलिबागची ओळख? छान हवा, छान समुद्रकिनारे, खाण्यापिण्याची मस्तपैकी हॉटेल्स, बीचवरची काही चांगल्या सुंदर राहण्याची सुविधा असलेली रिसॉर्ट्स, हे तर आहेच. म्हणजे पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी हे सगळं तर आपल्याला भारतामध्ये हवंच आहे. ज्या योगे आपल्या तिजोरीमध्ये फॉरेन करन्सी, परकीय चलन जमा होत राहतं, परदेशातले पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात. त्यातून मग मुंबई ते अलिबाग बोटीची सफर याचंसुद्धा आकर्षण. हे सगळं काही खरं आहे, परंतु आज अलिबाग जास्तीत जास्त चर्चेमध्ये का आहे? एका छोट्याशा मुलीमुळे चर्चेत आहे. आजकाल पेपर उघडला की ज्या बातम्या आपण वाचतो तशा बातम्यांमध्ये प्रसिद्ध नसलेली मुलगी, नाहीतर तुम्हाला छोट्या मुलीविषयी मी बोलतोय म्हटलं की त्या बातम्या डोळ्यासमोर येतील आणि तुम्ही व्हिडिओ स्टॉप कराल. नाही, या हिरकणीविषयी तुम्ही ऐकलंच पाहिजे, असंच तिचं कर्तृत्व आहे. शार्विका म्हात्रे फ्रॉम अलिबाग. वय वर्ष फक्त 8. आणि मग काय कर्तृत्व! एवढा प्रवी हिरकणी वगैरे शब्द वापरतोय तिच्यासाठी, म्हणजे कुठेतरी गड, बुरुज, किल्ले यांच्याशी संबंधित आहे का ही शार्विका? येस, यू आर ऑन राईट पाथ. योग्य विचार करताय तुम्ही. शार्विका म्हात्रे, ज्या मुलींनी वयाच्या फक्त 2.5 वर्ष वय असताना रायगड सर केला. अहो, आज रायगड कुठे आहे, त्याचं नक्की लोकेशन काय आहे, हे अँड्रॉईडमध्ये गुगलवर न जाता सांगता येणारे किती महाराष्ट्रीयन आहेत तो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं वर्षातनं 100-200 वेळा उच्चारायचं. पण याच छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले आपल्या महाराष्ट्रात उभे केलेत याचा आकडा, साधा प्रश्न जरी विचारला तरी किती महाराष्ट्रीयन लोकांना या किल्ल्यांची एक्झॅक्ट अचूक संख्या माहिती आहे? नाही माहिती. ज्या पद्धतीने अध्यात्माचा खूप मोठा आव आणत जीवन जगणाऱ्या कित्येक आध्यात्मिक माणसांनासुद्धा आजही संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ यांची जर मूळ नावं काय हा प्रश्न विचारला तर त्यांचे चेहरे चौकोनी होतात. अशीच काही आपल्या महाराष्ट्राची अवस्था आहे. आणि हे असताना या म्हात्रे कुटुंबियांनी अशा या विदारक परिस्थितीमध्ये महाराष्ट्र असताना आपल्या शार्विका या आपल्या 2.5 वर्षाच्या मुलीला रायगड सर करण्यासाठी प्रोत्साहित करणं हेच मोठं अप्रूप वाटतं मला. बरं, फक्त रायगड सर करून ही थांबली का 2.5 वर्षी? नाही, तिच्यातली ती आवड तशीच जिवंत ठेवली गेली. तिला प्रोत्साहित करत राहिलं हे म्हात्रे कुटुंबीय. आणि शार्विका म्हात्रेंनी अक्षरशः 3 तासामध्ये 3000 फूट ट्रेकिंगसुद्धा केलं. तेव्हासुद्धा ती खूपच छोटीशी चिमुकली होती. आजही ती चिमुकलीच आहे. वयवर्ष 8 म्हणजे काही खूप नाही आहे. आजही ती चिमुकलीच आहे, परंतु तिने दाखवलेलं कर्तृत्व हे हिमालयालासुद्धा लाजवेल असं आहे. मग तो पनवेलचा कलावंतीण तो गड असो, इतक्या लहान वयात सर करणं, किंवा एखादा सुळका असो, किंवा लिंगाणा असो, किंवा आत्ता कोल्हापुरातला सर केलेला एक किल्ला असो, असे शेकडो किल्ले या छोट्या चिमुकल्या या जीवानी शार्विका म्हात्रेंनी सर केले आहेत. आणि म्हणूनच मी सुरुवात केली होती ती हिरकणी या शब्दाने. हिरकणीची कहाणी सगळ्यांनाच माहिती आहे. सिंहगडाचा जो दरवाजा बंद झाला संध्याकाळी, तर गडावर आलेल्या व्यक्ती खाली जाऊ शकत नव्हत्या. आणि खाली तिची तान्हुलं बाळ, तिच्या दुधासाठी आसुसलेलं असणारे, त्याला भूक लागली असणार आहे हे जेव्हा कळलं तेव्हा सगळे दरवाजे बंद झालेत. आता बुरुजावरून उतरण्याशिवाय पर्याय नाही.
असं मनाशी पक्क ठरवून एक मातृत्व त्या बुरुजावरून खाली उतरलं होतं. आणि आश्चर्य म्हणजेच त्या राजाला, त्यावेळच्या छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजलं की जर हिरकणी इथून खाली उतरू शकते तर इथून शत्रूसुद्धा वरती येऊ शकतो. आणि म्हणून मग सुरक्षेच्या अजून काही तिथे गोष्टी केल्या गेल्या, परंतु त्या हिरकणीचा घरी बोलवून सत्कार करण्यात आला. मातृत्व ही प्रचंड ताकद देऊ शकणारं मातृत्व असतं. त्या आपल्या तानुल्याच्या त्या आसुसल्या पोटी त्याला भूक लागली असेल फक्त या एका भावनेनी तिला आपल्या जीवाची सुद्धा पर्वा न करता त्या हिरकणी बुरुजावरनं खाली नेलं आणि मग त्या बुरुजाचं नामकरण झालं हिरकणी बुरुज. तशीच ही अलिबागची ही हिरकणीच आहे. तिने 1 नाही, 2 नाही, 50 नाही, 100 नाही, 200 किल्ले सर केलेत. शार्विका म्हात्रे आज, अरे शार्विका म्हात्रेचा अलिबाग का, असंही लोक विचारतील, इतकं हे महान कर्तृत्व आहे. तिचे आता शासनाने काय दखल घेतली आहे, कशा पद्धतीने तिचा सत्कार होणार आहे, ते आता आपल्याला यथावकाश समजेल. केला असेल तर महाराष्ट्र सरकारचा मी खूप उपकृत आहे. कारण नको त्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार घेऊन हसत हसत स्टेजवरून परतताना पाहिलेला मी एक निवेदक आहे. म्हणजे खिरापतीसारखे पुरस्कार वाटले जातात, अशा वेळेस या शार्विका म्हात्रेचं नाव टॉपला आलं पाहिजे. खरं कर्तृत्व दाखवलेली मुलगी आहे. वय वर्ष 8 असताना 200 किल्ले सर केलेली ही मुलगी काय नाव कमवले तिने. आईवडिलांचं नाव खरोखर कुठेतरी सुवर्णाक्षरात लिहिणं म्हणजे काय हे फक्त या शार्विकाच्या या कर्तृत्वातनं सिद्ध होतं आहे. अख्खं म्हात्रे कुटुंबीय अभिमानाने शार्विकाचं नाव घेत असतील, शंकाच नाही. फक्त म्हात्रे कुटुंबीय कशाला, पूर्ण भारत देशातला प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती या शार्विकाला नमन करण्यास उत्सुक असायला पाहिजे. इतकं तिचं हे कर्तृत्व महान आहे. या छोट्या जीवामध्ये समज किती मोठी आहे हे सुद्धा तुम्हाला एका गोष्टीवरून लक्षात येईल. जो किल्ला, जो सुळका तिने सर केला, त्या प्रत्येक किल्ल्यावरची, त्या प्रत्येक गडावरची, मग तो छोटा असो, तो सागरी असो, किंवा मग तो कुठेही असा दुर्गम भागात असलेला एखादा किल्ला असो, त्या प्रत्येक किल्ल्यावरची, सुळक्यावरची माती तिने जपून आणलेली आहे आणि ती जतन केली आहे. मेरी माटी मेरा देश असं म्हणत तिला अनंत किल्ल्यांवरची माती याचा तिच्याकडे संग्रह करायचा आहे. पहा, या लहान वयात अशी गरुड झेप घेणारी ही चिमुकली 8 वर्षाची शार्विका तुम्हाला नाही का हो वाटत खूप कर्तृत्ववान आहे? मला तर खूप वाटलं. आणि म्हणूनच कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा या शार्विका म्हात्रे आणि तिच्या आईबाबांना, पूर्ण म्हात्रे कुटुंबियांना कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. शार्विका, अभी तो ये तेरी शुरुआत है. अभी तो आप सिर्फ 8 साल की बच्ची हो और कितनी लंबी ज़िंदगी आपको यहाँ गुजारनी है, बहुत कुछ करना है. इसीलिए ढेर सारी शुभकामनाएं अर्पित करता हूँ मैं. मित्रांनो, शार्विका म्हात्रेची कहाणी, तिचं हे कर्तृत्व, तिने आज 8व्या वर्षी जे काही आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे त्याविषयी तुमच्या भावना काय आहेत? कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ऐकण्यासाठी, तुम्ही लिहिलेलं वाचण्यासाठी हा प्रवी नेहमीच उत्सुक आहे. पाहत राहा, ऐकत राहा. कविप्रवीत शो यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब who has given you 9,612 videos with a lot of variety. Do visit my channel. I will not ask you to subscribe the channel, to like my videos, because I don't like to beg. If you like it, you will definitely like it. If you want to subscribe, you will definitely subscribe it. No need to say by this Pravi. I request you to visit at least once and see at least one video complete. By having some satisfaction of complete video of any segment, maybe it of Shaurya Gatha, maybe it of social awareness or songs, ghazals, कविता, बहुत कुछ देने की कोशिश इस प्रवी ने ज़रूर की है. इसीलिए तो मैं कहूँगा कि सिर्फ एक बार
एक बार एक वीडियो पूरा देखिए और फिर आप भी इस प्रवि के ऊपर आपको भी बड़ा नाज होगा, बड़ा नाज होगा। इट इज़ माई कॉन्फिडेंस, नॉट एट ऑल ओवर कॉन्फिडेंस।